जिंकलेलं नाही. बघूया काय काय कोणी केलंय. हे काय चिटिंग आहे. मोर लिहिलंय आणि हे काय ते आपण त्यांना बाहेरच काढू. क्या बात आहे. जोरदार टाळ्या. वा वा. पाय दाखवले मी त्याच्यात. तर हे साधारण डायनासोर थोडंसं वाटू शकतं आपल्याला. थोडंसं फक्त मानेनं त्याचा डायनासोर झाला होता. मला वाटतं तिकडे आताच जुरासिक पार्क परिणाम असावा. तिकडच्या हरिण अशा असावे बहुतेक आहे ना. जोरदार टाळ्या आमच्या या हरणासाठी. आता रीमाताईंनी हंस काढलेला आहे. साधारणपणे इमू पक्षी हा जर मांडी घालून बसला तर तो तसा दिसू शकतो आपल्याला. तर त्याच्यात एक हंस तो आपल्याला दिसला. म्हणजे फारच नाराज झालाय तो. काहीतरी नाराजी आहे त्याची. पण तुम्ही मला काही हंस माहिती नाही तो राजहंस आहे. राजहंस आहे तो खरं. पण त्या निमित्तानं कोणी रांगोळी काढायची हंस त्यांची भागलेली आहे. आणि हे बघा हे काय काढलंय. मोर. हे चिटिंग आहे. नाही आम्ही मोर काढला. काय डोमलाचा मोर काढला. कुठे काय आहे हे. काय मोर. काय हे मोर आहे यांचा. मोर असं लिहिलंय त्यांनी. अहो वहिनी असं लिहायचं नव्हतं. बट ते तुमचा रोमॅन्स झाला असेल तर जरा थांबा दोन. हॅलो काका हे बघा हे असं लिहिलंय त्यांनी मोर. ह्यांना कळतच नाही. हो मारल्याशिवाय अक्कलच येते. अरे ऐका वहिनी. मी विनर डिक्लेअर करतो यांच्या पश्चात. तर साधारणपणे पाहता हा राजहंस आणि हे जे हरिण आहे ह्या दोन्ही चित्रांकडे बघितलं तर मला असं वाटतं की आता हे आमचे गेस्ट आहेत त्यामुळे हे दोन्ही जिंकलेले आहेत. क्या बात आहे. आणि हे हरलेले आहे. बरं यांच्याबरोबर एक फोटो काढतो. तो काढा जाऊ शकतो. सेल्फी. हा सेल्फी काढा. सेल्फी. तर मॅम आता आमच्या गावातला आणखीन एक वेगळा सेगमेंट जाता जाता तुमच्या समोर आम्ही सादर करणार आहोत. तो म्हणजे रॅपिड फायर राऊंड. आणि त्याचबरोबर काही पत्रकार मित्र सुद्धा आमच्याकडे आलेले आहेत. तेही पत्रकार मित्र तुम्हाला काही प्रश्न विचारतील. तर आता आपण रॅपिड फायर या राऊंडला सुरुवात करतोय. मी काही प्रश्न विचारणार आहे. पहिल्यांदा रीमाजींपासून सुरुवात करतो. आणि एक विनंती की कृपया एकच तुम्ही यातलं उत्तर निवडावं. पहिला प्रश्न आहे तुमच्यासाठी. आई म्हणून तुमचा आवडता मुलगा सलमान खान की शाहरुख खान. शाहरुख खान. सगळ्यात मस्तीखोर मुलगी जुही चावला, काजोल, श्रीदेवी की माधुरी दीक्षित. काजोल. आम्हाला ऐकायला आवडेल थोडक्यात की काय मस्ती करते काजोल. काजोल एका जागी 5 मिनिटं शांत बसली तरी भरपूर आहे. म्हणजे आता जरा शांत झाली आहे ती. तिला मुलं झाल्यामुळे. पण नाही तर चुलबुली जे एक हिंदीत शब्द असतो ना. आयदर मोठमोठ्यांदी हसणं जोक्स. म्हणजे तिचं कसं आहे ना ज्यांच्याशी रॅपो आहे त्यांच्या समोर असं असतं. अदरवाईज काजोल एका कोपऱ्यात कुठेतरी अशी जाड पुस्तकं घेऊन बसलेली असते. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे. तुम्हाला गाणी कशावर ऐकायला आवडतात. मोबाईल, सीडी की ट्रान्झिस्टर. ट्रान्झिस्टर. मुद्दाम आम्ही शोधून ठेवलेला प्रश्न होता कारण त्याची एक स्टोरी आहे ट्रान्झिस्टरची छोटीशी. माझ्या आईची आठवण आहे ती. वा. तिचा तो एक चिटुकला ट्रान्झिस्टर होता तिच्याकडे. तो ती रात्री तिच्या उशाशी असायचा आणि तिला ती रात्रीची मराठी गाणी जी लागतात ती ऐकत झोपायला आवडायचं. म्हणून मला रेडिओवर गाणी ऐकायला आवडतं. वा. यानंतर पुढचा प्रश्न आहे. चित्रपटातली आवडती वेशभूषा साडी की साडी. की साडी. वा त्यातलंही त्यांनी वेगळं निवडलेलं आहे. क्या बात आहे. तर आणखीन काही प्रश्न मला तुम्हाला विचारायचे आहेत. त्यापैकी मला तत्पूर्वी पत्रकारांना काही प्रश्न आहेत का हे विचारायचे. पत्रकार काही प्रश्न आहेत का. हा मला भावे मॅडमना विचारायचं आहे. अच्छा मॅडम म्हणजे परदेशात कसं असतं म्हणजे तुम्ही सॅन फ्रान्सिस्कोला राहता तर तिथल्या रेशन कार्डवर तुम्हाला किती किलो गहू मिळतात. अरे काय नाही सर जनमानसातला प्रश्न आहे सर. सामान्य घरातला. मॅडम सामान्य घरामध्ये टीव्ही मार्फत पोहोचलेले आहेत. कळलं पाहिजे लोकांना. मॅडम तिथे रेशन कार्डाची सिस्टम नाहीये.
भयो एवढ्या गरीब देशात कशाला राहता मग तुम्ही? अरे मॅडम परत या तुम्ही, तुम्हाला सांगतो तुम्ही परत या इथं, तुम्हाला लिगली 5 किलो गहू आणि ब्लॅक मध्ये 3 किलो देतो, आपल्यात राहू द्या.